चला दाखवते मी कुठं चालले ना. तिथं गेल्यावरच कळलं आपल्याला, म्हणजे तुम्हाला. मला माहिती आहे मी कुठं चालले. काय फायनली आलो आपण आता. मला वाटलं होतं मलाच खूप उशीर झाले म्हणून मी ओरडत होते एवढं उशीर कसं काय जाणार. त्यामुळं घाईघाईत आलो आता जेवायला. आता बघू काय मिळेल ते जेवणार. यूट्यूब फॅमिली कसं आहात तुम्ही? ठीक असताल, मस्त असताल, मजेत असेल. मी पण ठीक आहे, मस्त आहे. आज सकाळी इतकं बरं वाटलं ना, कारण की सकाळी मंदिरात जाऊन आले, कारण की नंतर खूप गर्दी होता. असले की असंच का गंगा तुझं काय असंच लोक नाही कळू दे. घरी असले की तू कसं फक्त टाइमपास करते, काम नाही आणि काही नाही. आता नाश्ता करून दिली बरं का बिचारीने. नाश्ता म्हणजे काय, पोहे केलती. काय पोहे केलती बापरे. म्हणजे निम्मा मीठ आणि निम्मा पोहे होते ते, पण खाल्ले आम्ही. नाही एवढं नव्हतं मीठ, पण छान केलती. थँक्यू. आणि आज बघा घरी तर नुसतं लोळालोळी चालले. यायचं काय करावं हे पोरीला मलाच कळा नाही. हे गाईस हे बघा आता बाहेर चालले, जरा बाहेर जाऊन देवाला चालली आहे. जाऊन येते, उशीर झाले ऑलरेडी. आता माहीत नाही किती वाजेल काय. आता आई आणि बहीण जेवतात आता, आणि मी फक्त भात खाल्ले जरा थोडंसं. बघू बाहेर काय खाणं झालं तर. उद्या उपवास त्यात. आणि हे बघा ना, मी काजळ लावले. कसं वाटतं काय माहिती, असं काहीतरी वेगळंच वाटतं मला ना. काय काजळ लावले ना, असे डोळे असे एवढेच. एकतर माझे डोळे मोठे आहेत, असं काय असे डोळ्यातलं पाणीच येतं मला. कसं वाटतं काय माहिती. आता लावलं तरी खरं खूप दिवसांनी लावले काजळ. चला आता बाहेर जाऊन ब्लॉगिंग करते. चला दाखवते मी कुठं चालले ना. तिथं गेल्यावरच कळलं आपल्याला, म्हणजे तुम्हाला. मला माहिती आहे मी कुठं चालले, तुम्हाला तिथे गेल्यावरच ब्लॉगिंग करते. आता आळंदी रोडला आहे ना, इतकं सुंदर आहे ना. भारतच्या झेंडाचं नाही का आपलं हे लावलेलं आहे छान असे. तुम्हाला बॅकने दाखवते, एक मिनिट. क्लिअर नाही दिसत एवढं हे असून पण छान लावले. हे झाडांना पण इतकं सुंदर लावले ना. हे बघा, फायनली आलो आपण आता आळंदीचं मेन म्हणजे दर्शन घ्यायला. मंदिराजवळ आलो आपण. इतकं भारी वाटतं ना. रात्रीचं आहे पण ठीक आहे, छान वाटतं. तुम्हाला बॅकने दाखवते. तुम्हाला इतका आनंद मिळतो ना. खूप दिवसांनी आले मी आणि छान वाटतं असं. तुम्हाला दाखवते. आणि तरी आता एवढं 11 वाजले बरं का, तरी गर्दी खूप आहे. बॅकने दाखवते. गर्दी म्हणजे अजून गर्दी आहेच आहे. मला वाटलं होतं मलाच खूप उशीर झाले म्हणून मी ओरडत होते एवढं उशीर कसं काय जाणार, म्हणजे मंदिर उघडं असाल का वगैरे. पण यार मंदिर उघडं पण आहे आणि गर्दी पण आहे. हे बॅक साईडने, मंदिरचं बॅक साईडने म्हणजे इतकं गर्दी आहे ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. बॅक साईडने पण एवढं गर्दी आहे. मंदिराची बॅक साईड आहे आणि एवढं गर्दी म्हणजे आज एकादशीचं म्हणून एवढं गर्दी आहे. नाहीतर रोजचं मला नाही माहीत किती वाजता बंद होतं, पण खूप दिवसापासून चाललं होतं यायचं. ते बघा हे फुगाडी किती छान खेळतात. अरे नाही ते सोडले ते खेळ, छान फुगाडी खेळत होते. यार छान वाटते बघ आता फुगाडी वगैरे. म्हणजे अशी देवाचं दारात येऊन पण अशी छान अशी म्हणजे जे आनंद मिळतो ना, ते कुठंच मिळत नाही. देवाच्या दारातच आपल्याला आनंद मिळतो. मला नाही तो आवाज येतो का नाही खूप, कारण की भजनचा वगैरे कीर्तनचा आवाज आहे तो मनाला प्रसन्न वाटतं. कारण की आता खरंच भारी वाटते. आणि मला वाटलं नव्हतं एवढं गर्दी असेल किंवा आता पण एवढं मंदिर उघडं असेल वगैरे. पण यार आहे मंदिर उघडं आणि लोक पण खूप आहेत. मेन म्हणजे आत्ताचं ना इथून म्हणजे वरून असं लाईन असतो. आत्ताच इतकं लाईन होतं ना, आता अजिबात नाही. आता कारण की बंद व्हायचं टाईम झालं आणि आमचं दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. बरं वाटलं असं दर्शन झालं की नाही का. आपण एवढं लांबनं येतो आणि असे दर्शन झाले किती मनाला शांती मिळतो ना. आणि हे कीर्तन वगैरे ऐकलं ना, आपण असं वाटतं सोडून जाऊ नये इथनं. खूप छान वाटलं. आता म्हणजे
काय काय दुकानं अजून चालूच आहे, एवढा उशीर झाला तरी, आणि लोक येतात पण अजून पण बरीच दुकानं चालूच आहेत अजून. हे बघ, आम्ही दर्शन घेऊन आलो तरी दुकानं चालू आहेत अजून. समाधान वेगळंच असतं इथं आलं. उशीर झाला गाईस. हा हॉटेल उघडा दिसला आलो आहे, कारण की 12ला माझा उपवास सुरू होईल सोमवारचा. त्यामुळं घाईघाईत आलो आता जेवायला. आता बघू काय मिळेल ते जेवणार आणि जाणार, कारण की 12 नंतर उपवासच लागेल ना. त्यामुळे जेवढं लवकर होतं पटपट खाऊन घेते मी आता. नेमकं आलो आम्ही ना, कारण की मेन कोर्सच होता. पण ठीक आहे, मी स्टार्टर आणि नुसतं असं राईस घेणार होते. राईस म्हणजे शेजवान राईस वगैरे, पण आता नुसतं ते म्हटलं मेन कोर्सचे अवेलेबल आहे आता. हे गाईस, माऊलींचं दर्शन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईस, गुड नाईट.